बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे। बिहारमध्ये नव्याने शपथ घेतलेल्या सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडेल। या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन देखील उपस्थित असतील। अधिक अपडेट घेऊ आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, बिहारमध्ये आता सरकार स्थापन होत आहे, भाजपचं नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष तिकडे पोहोचतायत। मात्र या सम्राट चौधरी यांच्या आता पलटणमध्ये कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा समावेश असेल, काही नावं समोर आहेत का? अगदी जी नावं समोर येत आहेत त्याच्यामध्ये जातीय समीकरण निश्चितपणे आहे। मात्र थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पटना या ठिकाणी रोड शो करत आहेत, कारण ऐतिहासिक दृष्ट्या भाजपचे 2 राज्यामध्ये मुख्यमंत्री होताना पाहायला मिळत आहेत। एक म्हणजे सम्राट चौधरी बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये देखील नव्याने नाव समोर येईल। मात्र शुभेंदू अधिकारी यांचं नाव समोर येत आहे आणि भाजपसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। 2014 ते 2026 पर्यंत भाजपने ज्या पद्धतीने बहुतांश राज्यामध्ये सत्ता मिळवलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून बिहारमध्ये सर्वात पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झालेला आहे। त्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। त्यामध्ये साधारणपणे भाजपकडून जी नावं समोर येतात त्याच्यामध्ये राजगोपाल यादव, केदार गुप्ता, नितीश मिश्रा, मिथिलेश तिवारी, रमा निषाद, विजय कुमार सिन्हा, दिलीप राज जायसवाल, प्रमोद चंद्रवंशी, लखविंदर पासवान, संजय कायगर। आता ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। जर आपण पाहिलं तर नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार शपथ घेतो का? कारण यांनी जर शपथ घेतली तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पक्षाच्या वतीने नितीश कुमार यांचा मुलगा असल्यामुळे बऱ्यापैकी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात असेल। कोणताही मंत्री काय करतो हे स्वतः नितीश कुमार यांच्या घरातील व्यक्ती पाहिल। मात्र जेडीयूच्या वतीने साधारण श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेसी सिंग, मदन सैनी यासारखे नेते जे आहेत ते शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं गेलं तर हम पक्ष आहे, RLM मधून दीपक प्रकाश आहेत, LGP मधून संजय सिंग किंवा संजय पासवान यांची नावं समोर येत आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता मंचावरती स्वतः नितीश कुमार पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पोहोचणार आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आहेत, JP नड्डा आहेत, नितीन नवीन आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या होम ग्राउंडवरती पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झालेला आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर या शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। साधारणपणे सगळ्यांचं लक्ष असेल निशांत कुमार यांच्या नावाकडे, कारण सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळामध्ये निशांत कुमार शपथ घेतील। ज्या पद्धतीने अर्थातच शिवाजी, त्यामुळे बिहार सरकारच्या सम्राटांचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि आज मंत्रिमंडळात कुणाकुणाला नेमकी संधी मिळते, कोण शपथ घेतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।